शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडी होऊन साधारणतः 30 ते 45 दिवसाच्या आत जर आपण तणांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर कापूस उत्पन्नात आपल्याला 30 ते 50% पर्यंत घट झालेली दिसून येते. वाढता मजूर टंचाई आणि वाढता मजुरीचा खर्च पाहता बाजारात अनेक प्रकारे कंपन्यांचे कापूस पिकातील तणनाशक उपलब्ध आहेत. त्यामध्ये गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स आहे, टाटा कंपनीचं केवट अल्ट्रा आहे, धानुका कंपनीचं डोझोमॅक्स आहे आणि बायर कंपनीचं घासा हे तणनाशक उपलब्ध आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कापूस पिकातील तणनाशक याविषयी माहिती बघणार आहोत. तर आपण सुरुवातीलाच जे गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स येतंय त्या तणनाशक विषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. हिटवीड मॅक्स यामध्ये हे एक सिलेक्टिव्ह प्रकारचे तणनाशक आहे, म्हणजे मुख्य पिकाला कसली इजा न होता हे तणांचा नाश करत असते. यामध्ये जर आपण टेक्निकल घटक बघितला तर यामध्ये पायरोथोबॅक सोडियम 6% प्लस क्विनॉल्फॉप इथाइल हे 4% असल्यामुळे हे लांब व रुंद असे दोन्ही प्रकारच्या तणांचा नाश करते. हे जर वापरायचं झालं आपल्याला कापूस पिकात तर तणांची अवस्था ही 2 ते 4 पान असताना आपण याचा वापर करावा लागतो व जमिनीत हा पुरेसा ओलावा असावा लागतो. त्यावेळेस आपल्याला हे चांगल्या प्रकारे त्या तणनाशकाचे आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतील. कापूस पिकात याचा साधारणतः 15 दिवसाच्या नंतर वापर करावा. जर याचं आपण प्रमाण जर बघितलं तर 450 ml प्रति एकर इतका या कापूस पिकात याचा डोस कंपनीचे हे केलेला आहे. तर याचा आपण वापर जर आपल्याला मजूर नाहीच भेटलं तर शक्यतो याचा वापर करावा किंवा सहसा कोणतेही तणनाशक आपण टाळावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व अशीच नवनवीन माहितीसाठीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.